मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात एका भोंदू बाबाकडून दरबार भरवत आजारग्रस्त लहान मुलांना आपल्या दातात पकडून अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आला होता. आणि या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी चेतन मुळे उर्फ गुलाल शेष या भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हा बाबा फरार होता. अखेर मूर्तिजापूर पोलिसांनी या भोंदू बाबाला अमरावती येथून आज अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी या बाबाला मूर्तिजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या बाबाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. राज्यात सध्या भोंदूबाबाचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. तर दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत त्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार उघड होत आहे. अशातच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात कथित बुवाबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.